नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण रत्नागिरी पोलीस पाटील भरती 2026 साठी जे की गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो बघा PYQ प्रश्नांची प्रश्नपत्रिका आज या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो बघा लगेच जे आहे मित्रांनो बघा, आता बघा जे की आपल्याला जवळपास 4 ते 6 एप्रिलच्या दरम्यान मित्रांनो बघा आपल्याला बघायची की रत्नागिरी पोलीस पाटलाची जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणून मित्रांनो बघा, आतापासून तुम्ही काय करा, ठिकाणी जे की आपल्या मित्रांनो ही जी बघा भरती आहे मित्रांनो, आपल्या भरतीची पूर्वतयारी करून घ्या आपल्यासोबत। ओके मित्रांनो बघा, आता या ठिकाणी बघा जे काही आहे मी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे मित्रांनो PYQ म्हणजे काय तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स। ओके लक्षात घ्या मित्रांनो, मागील वर्षी आलेले बघा जे की परीक्षेमध्ये प्रश्नसंच आहेत। ओके आता मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण प्रश्नसंच बघा जे की आपण एकदम शॉर्ट ट्रिकनुसार बघा जे की ठिकाणी सोडवणार आहोत। म्हणून लगेच वही पेन घ्या, संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घ्या। ओके कारण यापैकी मित्रांनो कोणताही प्रश्नसंच बघा जे की तुम्हाला 100% मित्रांनो येणाऱ्या बघा जे की आपल्या मे महिन्यामध्ये मित्रांनो होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। ओके बघा, प्रश्न पहिला जे की कशा रीतीने मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे। आता प्रश्न पहिला, दोन संख्यांचा मसावी 10 असून लसावी 60 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या? मित्रांनो बघा, तुम्हाला काय पोलीस पाटील एक्झामला काय ठिकाणी जास्त अवघड लेवलचे प्रश्नसंच विचारले जात नाहीत। फक्त मित्रांनो बघा बेसिक फक्त आणि फक्त मित्रांनो बघा बेसिकचे प्रश्न जरी केलं तर मित्रांनो बघा 100% ठिकाणी बघा की आपल्या मित्रांनो सिलेक्शन होऊन जाईल। ओके म्हणून जास्त काही गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्नसंच तुम्ही अवघड या ठिकाणी करू नका, फक्त आणि फक्त मित्रांनो बेसिक लेवलची तेवढं करा। ओके आता प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कसं काढायचं? पहिलं काय मित्रांनो, या अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी लसावी छेद मसावी करा। लसावी किती? 60 मसावी किती? 10। आता 10 जर समजा 60 भागलं, 10 सखा 60 आलं किती? 6। आता या 6चे करा मित्रांनो 2 अवयव पाडा। 6चे 2 अवयव कशा प्रकारे बघायचे की 3 आणि 2, कसं कारण 3 2 6। ओके हे 2 पाडले आपण अवयव। आता काय करा मित्रांनो, या अवयवाला गुणाकार करा या मसावीनं। आता 3 10 30 आणि पुन्हा 2 गुणाकार 10 आणि 2 10 20, म्हणजे जवळपास मित्रांनो त्या दोन संख्या पहिली 30 आणि दुसरी ही मित्रांनो 20, म्हणजे बघा जी की 30 20 नसेल तर 20 किंवा 30 बघा आहे काय 20 आणि 30 मित्रांनो बघा जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे। ओके तर मित्रांनो बघा असं बघा जी एकदम कमी वेळेमध्ये मित्रांनो शॉर्ट ट्रिक्सनुसार आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। जर तुम्ही समजा पुस्तकी जर फॉर्मॅटनुसार मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर जर काढायचं ठरवलं तर मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी 1 मिनिट देखील वेळ लागू शकतो। आणि मित्रांनो 1 मिनिट वेळ हा परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो अत्यंत खूपच मोठा टाईम आहे। ओके बघा लक्षात ठेवा। ओके हे संपूर्ण नोट डाऊन करून घ्या। पुढचा प्रश्न, आता एका संख्येच्या 50% 100 वजा केले तर 100 उरतात, तर ती संख्या कोणती? मित्रांनो बघा या प्रकारचा प्रश्न विचारला, पर्याय कट पद्धतीने आपण प्रश्नाचं उत्तर सोडवू। ओके आता बघा जे की क्रमांक मित्रांनो 400 आहे ना, 400 आपण मानू। ओके आता पर्यायानुसार आता मी मानलो 400 रुपये किंमत। ओके 400 रुपये घेतलो। आता एका संख्येच्या 50% म्हणजे बघा मित्रांनो एक संख्या 400 मानलो। आता या 400चे 50% किती? 400 ही जी मित्रांनो रक्कम आहे बघा ही आहे 100%। आता या 400चे 50% रक्कम म्हणजे किती असेल तर ती असेल 200। ओके म्हणून 200। मग पुन्हा 50%तून 100 वजा केले तर 100 उरतात, म्हणजे जर या 200तून आपण जर 100 वजा केले तर खरोखरच बघा जे की या ठिकाणी 100 उरत आहेत, म्हणजे ती संख्या ही मित्रांनो बघा जी की आपली क्रमांक बघा जी की 400 ही मित्रांनो असणार आहे। ओके अशा प्रकारे मित्रांनो समजा आपण ही देखील मित्रांनो बघा संपूर्ण बघा जी की पाहू शकतो। ओके जसं की उदाहरण सांगतो, 300चे 50% किती मित्रांनो बघा, 300चे 50% झाले 150। 150तून हे 100 मायनस करा तर उरले किती? फक्त आणि फक्त 50। 100 उरले नाहीत, म्हणजे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर 300 नाही। 600चे अर्धे 300 घ्या। ओके आता 300तून 100 मायनस करा, उरले किती? 200 म्हणजे हे देखील नाही। ओके म्हणजे बघा क्रमांक बघा जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर आहे। ओके तर लक्षात ठेवा आता कशा प्रकारे प्रश्नाचं आपल्याला उत्तर ठिकाणी काढायचं आहे ते पुढे। आता मित्रांनो बघा एक तुम्हाला महत्त्वाची बात सांगतो, या आता मित्रांनो रत्नागिरी पोलीस पाटलाच्या आपल्याला जागा निघलेल्या आहेत। ओके आणि जर समजा तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात ठिकाणी जर समजा ठिकाणी तुम्हाला पोलीस पाटील जर गावचा व्हायचा असेल तर मित्रांनो बघा यासाठी एक इम्पॉर्टंट असा बघा जे की 5000 प्रश्नाचा आम्ही एक महाठोकळा लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही अजून आपला महाठोकळा बघा खरेदी केलं नसेल तर लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या, कारण मित्रांनो बघा याच आपल्या महाठोकळ्याच्या मार्फत मित्रांनो
मागं जे बीड आणि हिंगोलीच्या मित्रांनो बघा पोलीस पाटलाच्या एक्झाम झालेल्या आहेत मित्रांनो, त्या एक्झाममध्ये बघा मित्रांनो आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांची बघा जी की मित्रांनो जी की निवड झाली आहे. ओके, जर समजा तुम्हाला भरोसा येत नसेल तर आपल्या चॅनलला तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा, भेट द्या आणि मित्रांनो जे पोस्ट आहेत बघा आपल्या चॅनलच्या त्या पोस्टला तुम्ही जाऊन बघा जे की मित्रांनो एव्हिडन्सच्या स्वरूपात पाहू शकता, जे की मित्रांनो बघा आपल्या किती विद्यार्थ्यांची बघा जे की त्या ठिकाणी निवड झाली आहे. मित्रांनो मी फोटो सगळे त्या ठिकाणी बघा जे की टाकलेलं आहे. ओके, बघा तुम्ही आपला महाटोकळा खरेदी करा, पेड आहे परंतु बघा जे की मित्रांनो तुम्हाला परवडेल या स्वरूपाची फी देखील आहे. ओके, आता हा आपला महाटोकळा खरेदी करायसाठी तुम्हाला काय करायचं आहे सांगतो पुढची प्रोसेस काय. 74 14 93 07 मित्रांनो हा आपला ठिकाणी बघा जे की फोनपेचा क्रमांक, या क्रमांकावर फक्त तुम्हाला 150 रुपये पे करून मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपला आहे 150 रुपये पे केलेले स्क्रीनशॉट या ठिकाणी शेअर करायचे. ओके, स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो बघा महाठोकळा आहे बघा जे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या, बाय करून घ्या. ओके, जर तुम्ही आपला महाठोकळा खरेदी केला तर मित्रांनो बघा तुमचं जे मित्रांनो बघा सिलेक्शन आहे बघा 100% मित्रांनो फक्त आणि फक्त आपल्या महाठोकळाच्या मार्फत होऊन जाईल. मित्रांनो आता अदर कसं बघा जी की तुम्हाला मित्रांनो 1000 रुपये 900 रुपये 800 रुपये बघा जी की अशा तुम्हाला या ठिकाणी बॅच भेटत आहेत. परंतु मित्रांनो बघा जर तुम्ही आपला हा 150 रुपयाचा महाठोकळा बाय केला तर तुम्हाला अदरची कोणतीही या ठिकाणी बॅच घ्यायची गरज भासणार नाही, पडणार नाही. म्हणून लगेच 150 रुपया नंबरवर फोनपे करा आणि लगेच आपल्या नंबरला ठिकाणी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा. मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून देऊ. ओके, पुढचा तिसरा प्रश्न बघा कशा रीतीनं बघा की आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा आता एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा झाला. जर रुमाल 19 रुपयाला विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल. ओके मित्रांनो एक रुमाल जे आहे 23 रुपयाला विकल्यामुळे 30 रुपये नफा होतो. ओके, म्हणून काय करू आपण पहिलं याचे काढून घेऊ खरेदी किंमत. ओके, आता खरेदी किंमत काढण्यासाठी काय करायचं आहे बघा थोडक्यात सांगतो खरेदी किंमत. ओके, आता किती 23 रुपयाला विकल्यामुळे 3 रुपये नफा होता ना, म्हणून काय करू आपण हे 23 रुपये घेऊ, या 23मधून ही 3 रुपये नफा मायनस करू. जर 23तून 3 नफा मायनस केला आले किती 20 रुपये ह्याची मित्रांनो बघा रक्कम आहे ही बघा जी की आपली खरेदी किंमत आहे. ओके, पुन्हा जर तो रुमाल 19 रुपयाला विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल. आता खरेदी किंमत किती 20 रुपये आणि जर 19ला विकलं तर तोटा किती होईल एवढं काढायचं ना फक्त, म्हणून हे 20 घ्या मायनस हे 19 रुपये आणि आता 20मधून 19 मायनस केला आलं किती 1. ओके, आता डायरेक्ट काय करा मित्रांनो हे 1ला 1 जसं तसं खरेदी किंमत किती भेटली 20 रुपये, हे 20 घ्या आणि ह्याच्या गुणाकारात घ्या 100%. ओके, आता घेतलो 100%. जर आता आपण या 20नं हा 1 शून्य कट केला, हा 1 शून्य कट केला, बे 1 बे बे 5 10 म्हणजे मित्रांनो जवळपास बघायचं की 5% या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होईल. तर किती बघायचे की शेकडा तोटा अगर नफा होईल या ठिकाणी तर ते म्हणजे मित्रांनो बघायचे की क्रमांक क बघायचे की 5% तोटा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट मित्रांनो आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, लक्षात ठेवा हे संपूर्ण काही नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न तर बघा चौथा प्रश्न 12% दराने 4 वर्षात एका रकमेचे 408 रुपये व्याज झाले तर ती मुद्दल रक्कम किती रुपये होती. या प्रकारचा प्रश्न विचारा. डायरेक्ट काय करा एकूण व्याज किती सांगलं बघा एका रकमेचे 12% दराने 4 वर्षात एका रकमेचे 408 रुपये व्याज होते, म्हणून हे व्याज पहिलं घ्या 408 रुपये 408 रुपये व्याज घेतलो बरोबर. आता आपल्याला मेन काय मुद्दल रक्कम काढायची आहे तर मुद्दल आपल्याला माहीत नाही म्हणून मी मुद्दलला या ठिकाणी x मानतो. पुन्हा गुणाकारात हे 12% दर घ्या, पुन्हा गुणाकारात हे 4% वर्ष. ओके, आणि छेदामध्ये बघा या टक्क्याच्या खाली घ्या 100%. आता करा याचा तिरपा गुणाकार हे 408ला 408 जास्त तसे हे जे 100 मित्रांनो बघा खाली छेदामध्ये आहेत हे आले वरी गुणाकारात अंशामध्ये आणि मित्रांनो हे जे बघा गुणाकारामध्ये वरी 12 गुणाकारात 4 आहे हे आलं भागाकारामध्ये खाली 12 गुणाकारात 4. आता 4 1 4 4 2 8 उरलं 2 4 5 20 वरी आलं 25 पुन्हा 12 1 12 12 3 36 उरले 4 उरले किती बघा 4 पुन्हा 12 चौक 48. ओके, या ठिकाणी 34 आलं. मग या ठिकाणी आता शेवटी काय आलं हे 34 गुणाकारात इकडलं 25. आता 25 चौक 100 100ला 0 हाचारी 10 25 त्रिक 75 हे 10 म्हणजे जवळपास 85 म्हणजे किती
850 रुपये मित्रांनो बघा जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो बघा जे की आपलं मुद्दल हे मित्रांनो ठिकाणी बघा जे की क्रमांक ब असणार आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो बघा जे की या ट्रिकी पद्धतीने बघा आपण एकदम काही बघा 10 सेकंदाच्या आत प्रत्येक प्रश्नाच्या ठिकाणी आन्सर मित्रांनो काढू शकतो. पुढचा प्रश्न. तर आता बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे बघा मित्रांनो या प्रकारचा प्रश्न पोलीस पाटील भरतीला जास्तीत जास्त प्रमाणात मित्रांनो बघा रिपीट होत आहेत. ओके, तर लक्षात घ्या अशा प्रकारचे प्रश्न संच बघा जे की तुम्हाला जास्तीत जास्त करायचे आहेत. ओके, आता एका व्यवहारात झालेला 7,200 रुपये नफा ABC आणि अनुक्रमे 2 आज 3 3 आज 4 या प्रमाणात वाटल्यास बीचा वाटा किती. ओके, लक्षात घ्या मित्रांनो आता एक गोष्ट ABC म्हणून मी काय करतो पहिलं ASB BC एचा वाटा किती 2 आहे मानू, बीचा वाटा 3 आहे मानू, सीचा वाटा 4 आहे म्हणून. ओके, बघा आता एकूण किती नफा झाला आहे बघा या तिघांना 7,200 घ्या. आता या तिघाची बेरीज करा 4 बघा 2 आणि 4 6 6 आणि 3 9 9 घ्या. आता 9 8 72 समोरचे 2 शून्य आले किती 800. आता मित्रांनो हे 800ला 800 बरोबर असतं तसं आणि आपल्याला विचारलं कोणाचं बीचा वाटा तर बीचा गुणोत्तर किती 3 म्हणून 3 घ्या. आता 8 त्रिक 24 समोरचे 2 शून्य म्हणजे किती जवळपास 2400 रुपये मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं जे की बघा क्रमांक ड या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा या प्रकारे मित्रांनो बघा एकदम ट्रिकी पद्धतीने बघा आपण प्रश्नाचं आन्सर काढू शकतो. पुढचा प्रश्न 6वा आणि शेवटचा बघा. तर पहा एक आगगाडी 54 किमी प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडती तर मित्रांनो बघा त्या आगगाडीची बघा मित्रांनो आपल्याला लांबी काढायची आहे किती मीटर आहे. ओके, एक आगगाडी 54 किमी प्रति तास वेगाने बघा या ठिकाणी वेगाने असं आहे मित्रांनो वेगाने पर्याय वेगाने प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर आहे. ओके, या प्रकारचा प्रश्न आहे. थोडंसं बघा प्रश्न बघा जे की टायपिंगमध्ये चुकलेला आहे. ओके, समजून घ्या. आता या प्रकारे मित्रांनो बघा प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल तर आपल्याला बघा जे की या अशा प्रकारच्या का प्रश्न जी की सूत्राचा वापर करायचा आहे. ओके, आता लांबी म्हणजे आपण मानू अंतर म्हणून अंतर काय घ्यायचं नाही. आता वेग किती आहे बघा 54 किमी म्हणून वेग घेतलो 54 गुणाकारात वेळ किती 7 सेकंद पुन्हा गुणाकारात हे 5/18. आता 18 1 18 18 त्रिक 54. आता मित्रांनो हे 7 जशी घ्या गुणाकारात 5 त्रिक 15. आता 15 7 105 मित्रांनो बघा जी की 105 मीटर झाला आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर मित्रांनो बघा जी की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो बघा ही होती बघा जी की आपली आजची रत्नागिरी पोलीस पाटील भरती 2026साठीची मित्रांनो बघा मागं जे काही बघा आजपर्यंत पोलीस पाटील भरती झाली त्या भरतीमध्ये विचारण्यात आलेली PYQ प्रश्न संच. जर तुम्हाला ठिकाणी व्हिडिओ आपला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी आणि मित्रांसोबत आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे सिरीज लगेच्या लगेच शेअर करा. आणखीन समजा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल याच प्रकारचे रोज नवीन मित्रांनो बघा की व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पण अशा एका नेक्स्ट लेवलच्या आणि नवीनशा भागासोबत अशाच बघा जी की गणित आणि बुद्धिमत्तासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.